हाय, हॅलो, नमस्कार. आज इथं मी तुम्हाला ज्योती मोरे यूट्यूब चॅनलमध्ये छान असं फोरटक्सचं अस्तरचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं आणि कसं स्टिच करायचं ते शिकवणार आहे. माप घेण्यापासून इथं मी माप घ्यायला सुरुवात केलेली आहे. इथं मी थोडंसं छातीचं माप जास्त घेते आहे कारण ब्लाऊज थोडा मोठा आहे. इथे आपल्याला 9.5 आहे, 10.5 घ्यायचं आहे, पण मी इथं थोडंसं 11 घेते आहे. अर्धा इंच वाढवून घेते कारण ब्लाऊज थोडं मोठं आहे. इथं 15 उंची आहे तर मी 16 घेतली. 1 इंच उंची आपल्याला वाढवून घ्यायची आहे. हे इथं मी गळा 2.5चा टाकला आहे आणि गळ्याची उंची मी 5 दाखते. मी इथं फक्त पाठीमागचा भाग काढते आहे गळ्याचा, पण कट करणार नाही कारण गळा हा डिझाईनचा असल्यामुळे फक्त तुम्हाला समजण्याकरता मी आकार टाकते कारण हा गळ्याची साईड येते. बंद भाग जे आहे ते गळ्याचा आणि इथं मी 3 शोल्डर घेतलेला आहे आणि मोंढ्याचा भाग हा आपला 6 इंच आहे. जसं ब्लाऊजचं माप आहे तसं मी इथे घेतलेलं आहे. ब्लाऊजचं माप मी अगोदर घेतलं होतं. तुम्ही मोजूनही घेऊ शकता, पण असंही घेता येते. हे इथं मी 1 इंच, 1.25 इंच टाकलेलं आहे मोंढ्याला आकार आणि इथं आता मी पूर्ण हे अस्तर कट करून घेते, तुम्हाला दाखवते. हे असं मागच्या साईडचं आपलं छानपैकी एकदम अस्तर. कुठलीही गोष्ट जर शिकायची असेल तर काहीच अवघड नसते, त्यामुळं एकदम अशी सोपी अशी आपली ही ब्लाऊज कटिंग आहे. कोणीही घरी बसल्या जागी बघून शिकू शकते. काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. फक्त बंद भागाकडून हा आपला पाठीमागचा गळा आला पाहिजे. हा आता 1 मीटर अस्तर होता. फुल स्लीवचा आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे, तर मी इथं जसं बसेल तसं तुम्हाला म्हणजे कसं ॲडजस्ट करायचं मोठं ब्लाऊज तसं मी इथं दाखवते तुम्हाला, की 1 मीटर अस्तरमध्ये सुद्धा किती छानपैकी असं ॲडजस्ट करून बसवता येईल. कारण ते पण आपल्याला माहीत पाहिजे. नुसतं खूप मोठा कपडा छोट्या ब्लाऊजलाही वेगवेगळं टाकलं तर खूप मोठा कपडाही लागू शकते. त्याच्यामुळं ॲडजस्ट कसं करता येईल आपल्याला ते इथं मी तुम्हाला शिकवते. हे आता मी फक्त आकार टाकून घेते, पण परत मी व्यवस्थित आकार मोजून काढणार आहे. फक्त इथं मी आखून घेते आहे. आपल्याला समोरची आणि बॅक साईड काढायची असल्यामुळं बॅक साईड तर काढली, आता आपण समोरची साईड काढायची आहे. हे इथं मी आता आखून घेतलेलं आहे. व्यवस्थित सरकून घेते. थोडंसं क्रॉस वाटलं, बरोबर आलं पाहिजे. उंचीची जे आकार आहे ते बरोबर आला पाहिजे आणि इथं मी व्यवस्थित असं आखून घेते. त्यानंतर मी परत टेपनी पूर्ण व्यवस्थित मोजून घेणार आहे. इथं मी गळा टाकलेला आहे 2.5चा आणि गळ्याची उंची मी टाकलेली आहे 5.5ची. 5.5ची उंची टाकून मी इथं आकार दिलेला आहे गळ्याला. 3.5 इथं मी शोल्डर घेतलेला आहे आणि इथं 6 इंच मी मोंढ्यासाठी आकार देत आहे. आता हे मी आडवं माप टाकलं, याच्यासाठी टाकलं की उभं बसत नव्हतं समोरचा पार्ट आणि आडवं टाकलं कारण फुल स्लीव्ज आपल्याला शिवायचे आहेत, त्याच्यामुळं त्याला पण कपडा उरला पाहिजे. आणि इथं मी 1.25 इंच असा मी मोंढ्याला आकार दिला आहे. म्हणजे मागचा जास्त असला पाहिजे अर्धा इंच आणि समोरचा अर्धा इंच कमी असला पाहिजे. हा कटोरीचा भाग समोरचा मी 3.5 घेतला आहे आणि मागचा 3 घेतलेला आहे. तर हे असं मी क्रॉसपट्टीचं मी इथं आकार देत आहे. सॉरी, कटोरी चुकून आलं. आणि हे बघा, आता इथं मी मोंढ्याचा आकार कट करते आहे. मोंढ्याचा आकार समोरचा जेवढा खोल असेल तेवढं उलट चांगला असते, फुगा येत नाही. आणि मागचं पण 1.5 काही गरज नाही, 1.25 खूप झालं, कारण 1.5 घेतलं तर खूप फुगा येते. हे आता मी समोरचा गळा वगैरे कट करत आहे आणि हे पूर्ण असं आपलं समोरचा पार्ट तयार झालेला आहे क्रॉसपट्टी सहित. आपल्याला दुसरी क्रॉसपट्टीही जोडायची गरज नाही कारण शिवून 3-2.5 अशी तयार होते. अर्धा इंच शिवण्यात जाते, जास्त काही असं अर्धाला इंच पकडायचं नाही शिवण्यामध्ये. छान असं हे समोरचा भाग पण आपल्याला फोरटक्सचं ब्लाऊज शिवायचं आहे तर रेडी झालेला आहे. आणि मी तुम्हाला लगेच आता हे पण ब्लाऊज पीसवर टाकून लगेच कट करून जाऊ. इथं मी स्लीवसाठी माप घेतला आहे. मोंढ्याचा क्रॉसमध्ये आपण माप घ्यायचं. तिथं आलेलं आहे माझं 8.5, तर इथं आता 1 इंच आपल्याला कमी पडत आहे. 8.5चं इथं 8.5च येतं आहे, 8.25 येते समजा, पण मी सोडून दिलं कारण जॉईंट द्यावंच लागतो कारण ब्लाऊजच मोठा आहे. इथं मी 11.5 उंची घेतलेली आहे आणि 3 इंचापासून मी आकार दिलेला आहे बंद भागाकडं. हे असा स्लीवचा आपला आकार झालेला आहे. त्याला जॉईंट दिल्याच्या नंतर परत एकदा छान असा आकार देण्यात येते कारण
आता पूर्ण आकार देता येत नाही, कारण 1-1 इंच वाढून घ्यायचं आहे अजून आपल्याला. त्याच्यामुळं थोडीशी उंची जास्त ठेवून मी आकार दिलेला आहे. परत जॉईंट देऊन परत मी व्यवस्थित आकार देणार आहे, कारण कमी कपडा नको पडायला म्हणून मी थोडं एक्स्ट्रा सोडलेलं आहे. हे पूर्ण साडीचे असे धागे निघत आहेत. शिवायला पण असे ब्लाऊज खूप प्रॉब्लेम होते, कारण धागे खूप निघत असतात. आणि हे आता मी पूर्ण तुम्हाला कसं ब्लाऊजवर मापं टाकायचं ते मी दाखवते. आता स्लीव्जला आपल्याला अस्तरला कमी पडत होतं, पण इथं आपल्याला गरज नाही याची, कारण हा साडीचा पन्ना मोठा असल्यामुळं ब्लाऊज पीस मोठा आहे. तर इथं मी जेवढं लागते ते आहे. फक्त आपल्याला अस्तरला जॉईंट द्यायचे, ते आपलं वरून दिसणारसुद्धा नाही. कधी पण ब्लाऊजला जॉईंट द्यायचा असेल ना, वरचा कपडा एक्स्ट्रा घ्यायचा, त्याच्यामुळं आपलं जॉईंट दिलेलं हे ब्लाऊजला दिसत नाही. आता हे इथं पण बसायला थोडं प्रॉब्लेम होत आहे, कारण हे बसत नाही. तरी मी तर तुम्हाला दाखवते की कसं ॲडजस्ट करून बसवायचं. कधी पीस बरोबर येतं, पण ब्लाऊज खूप मोठं राहतं, तर मग आपल्याला काही गोष्टी ॲडजस्ट करून करावं लागतं. ब्लाऊज शिवणं हे सोपंही तितकंच आहे आणि अवघडही तितकंच आहे, कारण ह्या गोष्टी ॲडजस्ट होत नाही. ते ॲडजस्ट करून आपल्याला बसवावं लागतात, द्यावं लागते शिवून. तर हे असं वेगवेगळ्या प्रकारे टाकून बघावं लागत आहे. तर हे आधी मी स्लीवचं कट करून घेते, कारण हे एकदा आपलं एवढं लागणारच आहे, कारण आपल्याला 1-1 इंच अजून वाढवायचं आहे, कारण आपलं होतं तेवढंच माप आलेलं आहे. जे 1 इंच वाढवायचं राहिले ते आपल्याला नंतर जॉईंट द्यायचं आहे अस्तरला. आणि हे आता मी तर तुम्हाला दाखवते, जसं बसेल तसं ट्राय करते. आणि क्रॉसपट्टीही बसली पाहिजे, आपल्याला कुठेही तुकडा लागला नाही पाहिजे क्रॉसपट्टीला. आणि ही पूर्ण स्टिच केल्यावर सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज, की स्टिच करून आपलं कसं होतंय. थोडं बसायला प्रॉब्लेम होत आहे, पण मग मी व्यवस्थित करणारच आहे, कारण त्याला आपल्याला शिवायचंच आहे, तर व्यवस्थित करावंच लागणार आहे. हे बघा, आता पूर्ण सरकून मी व्यवस्थित बसवलेलं आहे. आणि आता हे बसलेलं आहे परफेक्ट. तर थोडंसं ॲक्युरेट बसवावं लागलं. आणि मी साईडला थोडं सोडते आहे कपडा, कारण मग शिवताना आपल्याला सगळीकडूनच थोडा ॲक्युरेट घेतलं तर प्रॉब्लेम येते. त्याच्यामुळं थोडं एक्स्ट्रा सोडलेलं आहे, शिवताना एवढं अडचण येत नाही. मग हे असं कट करून घेते मी. थोडंसं मोठं सोडलेलं आहे साईडनी, थोडं कपडा. कुठलं पण ब्लाऊज असला अस्तरचं की थोडं साईडनी सोडायचं, पण थोडंसं मोठं ब्लाऊज असलं की थोडं प्रॉब्लेम होते. पण काही नाही, करायची सवय राहिली आपल्याला की होऊन जातं, काही अवघड जात नाही. पूर्ण आता हे कट झालेलं आहे. बाकीचं जे आहे ते मी अस्तर पॅच केल्याच्या नंतरच कट करल. आणि हे झाला आपला मागचा भाग. मागचा भाग हा बंद भागाकडून आला पाहिजे. जरी आपल्याला डिझाईनचा गळा करायचा असला तरी ठीक आहे. मग डिझाईनचा गळा असेल तेव्हा खुल्या भागाकडून आलं तरी हरकत नाही, पण डिझाईन कशी करायची आपली त्यावर पण अवलंबून असते. मागचा भाग खुल्या भागाकडून घ्यायचा का बंद भाग, त्याच्यापेक्षा बंद टाकून द्यायचा, म्हणजे डिझाईन आपण नंतर कशी. हे आपलं ब्लाऊज आता पूर्ण कट झालेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, चॅनल सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.